लढायचं जर ठरलं तर बैठक घेणार आहे, पाडायचं ठरलं तर त्याच बैठकीत निर्णय होणार आहे. आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसतं फॉर्म भरायचे आणि पाड्यात ठरलं तर मग तर टेन्शनच नाही, मग तर कार्यक्रमच. पण आम्ही रेडीच आहेत. रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही. आमचा मराठा सगळ्या पडलेला आहे, एक 10-12% सोडून दिलेला आहे. ते होणारच नाही. त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आतापर्यंत एक होऊन दिल्या नाही. गरीबाचे जाण नाही त्यांना, गरीबाचे लेकरं मोठे आहेत हे त्यांना वाटत नाही. त्यामुळे आमचे गरीब एक झाले. आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहे. फक्त बैठक घ्यायची, पाडायचे का उभा करायचे. आम्हाला काय लोड उद्या आम्ही मागे सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा, निवडणूक फॉर्म भरायची. उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं वायाला जातील, जाऊ दे गेले पैसे वायाला देतील, कागदपत्र काढले जाऊ द्या वाया. पण रेडी राहा. काय मला असं म्हणायला नको वचकून निवडणूक ठरली व आता कागदपत्र का काढून काय करू. आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायला यांना त्यातून एक दिला जाईल. बाकीचे परत कागद रद्द होतील जर ठरलं तर आम्ही रेडी आहेत. काही अडचण नाही. फडणवीस साहेबांना म्हणता येते आम्ही रेडी. प्रवीण दरेकरांनी तुमच्यावर टीका अशी केली, मराठा समाजाची मालमत्ता आहे का, नौटंकी थांबवा नाही तर मराठा समाज